श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तो. हर हर महादेव. श्रावण महिना सुरू झाला की प्रत्येक मंदिरात भक्तांची गर्दी वाढते. कुणी जलाभिषेक करतो, कुणी दूध अर्पण करतो, तर कुणी बेलपत्र वाहतो. पण भक्त हो, श्रद्धेने पूजा करताना न कळत अशी एक चूक होत असेल जी शास्त्रानुसार टाळावी असे सांगितले आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत असे 7 पदार्थ, त्यामागील पौराणिक कथा आणि शेवटी महादेवाला खरोखर काय सर्वात प्रिय आहे हेही समजून घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 7वा मुद्दा अनेक भक्त रोज नकळत करतात. 1. तुळशीचे पान. भक्त हो, तुळस अत्यंत पवित्र आहे. भगवान विष्णूंना ती अतिशय प्रिय मानली जाते. पण अनेकांना प्रश्न पडतो, इतकी पवित्र तुळस शिवलिंगावर का अर्पण करत नाहीत? पुराणामध्ये तुळशीशी संबंधित एक कथा सांगितली जाते. त्या कथेनुसार तुळशीला विष्णू भक्तीशी विशेष स्थान प्राप्त झाले आहे. शिवपूजेत तुळशीऐवजी बेलपत्राला अधिक महत्त्व दिले गेले. म्हणून जर तुम्ही श्रावणात पूजा करत असाल तर तुळस विष्णूंना अर्पण करा आणि शिवलिंगावर ताजे बेलपत्र वाहा. आता दुसरा पदार्थ, केतकीचे फूल. हे फूल सुगंध आणि सुंदर असेल तरी शिवपूजेत निश्चित मानले जाते. शिवपुराणात एक प्रसिद्ध कथा आहे. ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वाचा वाद झाला. त्यावेळी केतकीच्या फुलाने असत्याला साथ दिली. भगवान शिवांनी त्या प्रसंगानंतर केतकीला शिवपूजेत स्थान दिले नाही. म्हणून मंदिरात किंवा घरी पूजा करताना केतकीचे फूल टाळा. त्याऐवजी पांढरी फुले, धोत्रा किंवा बेलपत्र अर्पण करा. नंबर 3. तुटलेली किंवा कीड लागलेले बेलपत्र. भक्त हो, बेलपत्र शिवाला अतिशय प्रिय आहे. पण कोणतेही बेलपत्र चालते असे नाही. शास्त्रानुसार तुटलेले, छिद्र पडलेले, कीड लागलेले, कोरडे पडलेले बेलपत्र अर्पण करणे टाळावे. 3 पाने एकत्र असलेले ताजे बेलपत्र सर्वोत्तम मानले जाते. बेलपत्र वाहताना मनात प्रार्थना करा, हे महादेवा, माझ्यातील राग, अहंकार आणि अज्ञान दूर करा. लक्षात ठेवा, पूजा केवळ हातांनी नाही तर भावनेने केली जाते. नंबर 4. शिळे किंवा अशुद्ध पाणी. अनेक भक्त जलाभिषेक करतात पण पाण्याची शुद्धता विसरतात. रात्रभर उघडे ठेवलेले घाणेरड्या भांड्यातील किंवा दुर्गंधीयुक्त पाणी शिवलिंगावर अर्पण करू नये. पाणी म्हणजे मनाची शुद्धता, म्हणून शक्यतो ताजे, स्वच्छ आणि शुद्ध पाणी वापरा. महादेवाला पाण्याचे प्रमाण महत्त्वाचे नाही, मनाची निर्मळता महत्त्वाची आहे. नंबर 5. विविध पेय आणि अतिरेकेचा अभिषेक. आजकाल काही ठिकाणी शिवलिंगावर सतत वेगवेगळी पेय, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेट ज्यूस, रंगीत द्रव्य अर्पण केली जातात. भक्त हो, ही परंपरा शास्त्रात सांगितलेली नाही. शिवपूजेत साधेपणा महत्वाचा आहे. जल, थोडे दूध, बेलपत्र आणि मंत्रजप एवढ्यातही महादेव प्रसन्न होतात. दिखाव्यासाठी केलेली पूजा आणि श्रद्धेने केलेली पूजा यात फरक असतो. नंबर 6. हळद आणि कुंकू. हा मुद्दा विशेष लक्षात घ्या. हळद आणि कुंकू हे मुख्यतः देवपूजा आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जातात. शिवलिंग हे वैराग्य, ध्यान आणि शिवत्वाचे प्रतीक आहे. म्हणून अनेक परंपरांमध्ये शिवलिंगावर हळद कुंकू लावणे टाळले जाते. विशेषतः श्रावणात अनेक भक्त नकळत ही चूक करतात. जर तुमच्या घरातील परंपरेत वेगळी पद्धत असेल तर तिचा आदर करा, पण शास्त्रीय दृष्टिकोन समजून घेणे महत्त्वाचे आहे. नंबर 7. उरलेले किंवा शिळे अन्न. शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. शिवलिंगावर थेट उरलेले अन्न, दुसऱ्याच्या ताटातील पदार्थ किंवा शिळा नैवेद्य अर्पण करू नये. नैवेद्य नेहमी स्वच्छ पात्रात वेगळा ठेवावा. पूजा झाल्यानंतर तो प्रसाद म्हणून ग्रहण करावा. अन्न हे देवाचे रूप मानले जाते, त्यामुळे त्याचा आदर आणि शुद्धता दोन्ही आवश्यक आहे. मग आता प्रश्न उरतो, महादेवाला काय अर्पण करावे? तर स्वच्छ पाणी, ताजे बेलपत्र, पांढरी फुले, थोडे दूध, धूपदीप आणि सर्वात महत्त्वाचे ओम नमः शिवाय मंत्रजप. हा पंचाक्षरी मंत्र
मन शांत करतो, भीती कमी करतो आणि शिवत्वाशी जोडतो. महादेवाला सर्वात प्रिय काय आहे? महादेवाला सर्वात प्रिय काय असेल तर भक्त हो, शिवपुराणात एक सुंदर संदेश आहे. भगवान शिवांना सर्वात प्रिय आहे करुणा, क्षमा, सेवा, दान आणि निष्कपट भक्ती. तुम्ही एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला पाणी दिले, एखाद्या गरिबाला अन्न दिले किंवा आईवडिलांची सेवा केली तर तीही शिवपूजाच आहे. भक्त हो, श्रावण महिना हा फक्त अभिषेक करण्याचा महिना नाही, तो स्वतःला शुद्ध करण्याचा महिना आहे. शिवलिंगावर योग्य पदार्थ अर्पण करा, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे कटू वाणी सोडा, राग कमी करा, अहंकार विसरा आणि प्रत्येक जीवात शिव पाहण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, महादेवाला मोठी पूजा नको, मोठे मन हवे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा व आध्यात्मिक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव.